नमस्कार, पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत. खूप दिवसांतून व्हिडिओ बनवत आहे. गेल्या आठवड्यात तर मी एकही व्हिडिओ पोस्ट केला नाही. आज खूप दिवसातून व्हिडिओ बनवते. तर का नाही पाहू शकतात कोण आलेला आहे. आयुताच्या आत्या आणि शुभ्रा आणि सानिका, त्यांचं काहीतरी चालू आहे मोबाईलमध्ये सध्या मुलींचं. आत्ताच त्यांनी लुडो वगैरे खेळले. तर तुम्ही माझा ब्लॉग नक्की शेवटपर्यंत बघा. आज दिवसभरात बघू काय काय दाखवता येईल आणि स्टेट येऊन हे पेप्स चालू आहेत खाणं. आम्हाला पण द्या ग, रडू नका, दाखवा. म्हणू तू खाणार रेड, मला द्या मँगोची. बरगी देखील लई राग येते आम्हाला. म्हणू आम्ही सगळे पेप्स्या खातो ना. माऊने घेतले पेप्सी. कोण कोण खाल्ले? आईता ये बघू. आईता पेप्सी खाल्ली. आईता नाराज झाली. आईताला मँगो पाहिजे होती. घे. नको, हे सगळे पेप्से खाल्लेत. सगळ्यांचं चाललंय अभ्याकसवर का नाही, गणित वगैरे सोडवण्याचं. आईताचं पण आणि सानिकाचं. आणि इकडे शुभ्राचं काय चालू आहे? कलर्स वगैरे चालू आहे शुभ्राचे. असा गेम चालू आहे. हे चालू आहे लुडो. दिसना गेलं याच्यावर फ्लॅश जास्त. उन्हाळ्याच्या सुट्टीचा कार्यक्रम चालू आहे. इथं इथं लुडोचा खेळ चालवला आहे. काय बिल आहे का? ऑर्डर तुम्ही ह्याला टाकली चा खेळ बघा किती सुंदर चाललंय. आयुता, सानिका, शुभ्रा. वातावरण पण एकदम सुंदर झालेलं आहे आणि मस्त चालू आहे खेळ. आम्ही पण बाहेर आलेलो आहोत. आयुता आता ट्युशनला जाणार आहे. तर इकडं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. ते गरम होतंय. इकडं पातेलं घेतलेलं आहे आणि इकडं सगळं ढोकळ्याचं साहित्य घेतलेलं आहे. तर हे आहे बेसन पीठ, हे कोमट पाणी आहे, हा रवा आहे, हे साखर आहे, हे मीठ, हे लिंबू सत्व आणि हा आहे सोडा. तर चला आता स्टार्ट करूया रेसिपीला. आता त्यांनी बेसन पीठ त्यांच्या अंदाजाने घेत आहेत. प्रमाण वगैरे काय करेक्ट लागते त्या ढोकळ्याला, कारण का प्रमाण जर करेक्ट नसलं तर ढोकळा बिघडून जातो. तर हे किती चमचे? 4 चमचे. 4 चमचे आणि 1 चमचा रवा. हा रवा. आता यामध्ये लिंबू सत्व टाकत आहे. नंतर हे आहे साखर. 1.5 चमचा. मीठ आपल्या चवीनुसार. तोपर्यंत इकडं पाणी पण उकळलेलं आहे. हे आतमध्ये टाकलेलं आहे खाली प्लेट चिटकुनी म्हणून. हे कोमट केलेलं तेल आहे आणि ते ह्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे. किती चमचे तेल आहे? 1 चमचा. आणि ज्याच्यामध्ये आपण ढोकळा टाकणार आहोत ना, त्या प्लेटला आपण तेल लावून गेलो आणि ती प्लेट गरम व्हायला गॅसवर ठेवून द्यायची. ह्याला तेल लावून तिथं आता गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. आणि इकडं मिश्रण आता सगळं एकत्रित करून घे. पाणी न टाकताच आधी सगळं व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं. तेल मिसळून घ्यायचं पिठामध्ये. आता त्याच्यामध्ये आपण हे कोमट पाणी घालणार आहोत आणि पूर्ण एकजीव करून घेणार आहेत कालून.
एकाच डायरेक्शनमध्ये कालवावं लागतं ढोकळ्याचं पीठ, म्हणजे व्यवस्थित फुगला जातो तो. आधी त्याच्यातल्या गुठळ्या वगैरे सगळ्या त्यांनी फोडून घेत आहेत. तुम्हाला जर असं वाटत असलं गुठळ्या वगैरे होऊ नये तर का नाही तुम्ही चाळून पण पीठ घेऊ शकतात. आम्ही चाळून वगैरे म्हणजे आधी चाळलेलं आहे, पण ती थोडेशा होतातच गुठळ्या, त्यामुळे ते फोडत आहेत. सगळं एकसारखं करून घेतलेलं आहे आणि त्याच्यात आता नंतर सोडा टाकून घेत आहोत. सोडा पण 1 चमचा आहे का. आणि हे सोडा टाकल्यानंतर पूर्ण एका डायरेक्शनमध्ये त्यांनी फिरवून घेत आहेत. पाहू शकता तुम्ही कसं ते फुगत आहे ते. अशा प्रकारे सगळं फेटल्यानंतर हे प्लेटमध्ये आपण टाकून घेतलेलं आहोत. आणि प्लेट गरमच व्हायला लागते, कारण का गरम झाल्यानंतर पटकन ते व्यवस्थित चिटकत नाही खाली. आणि आपण आता हा ढोकळा आहे का 20 मिनिटासाठी शिजत ठेवणार आहोत. त्याच्यावर हवा न जाण्यासारखी प्लेट वगैरे ठेवून द्यायची. वाफ येते. आणि मी व्हिडिओ बनवत आहे आणि तेवढ्यात कोण आलेला आहे, शुभ्रा. तुम्हाला दाखवते शुभ्रा. आंघोळ वगैरे झालेली नाही आहे शुभ्राची. आणि अशा प्रकारे आपला ढोकळा आता ह्याच्यावर प्लेट ठेवून 20 मिनिटासाठी त्याला शिजत ठेवणार आहोत आणि तुम्हाला भेटतोच लवकर. आता आपण ढोकळ्याची फोडणी करणार आहे. तर का नाही इकडे तयारी चालू आहे, आईंनी केलेली आहे. केला आहे ढोकळा आणि वरती सजवलेला आहे. ती सकट करून घ्यायचा. शिजलाय पण छान शिजलेला असं बघायचा. चाकूला वगैरे लागला ना तर शिजलेला नाही आहे, आणि नाही लागला तर शिजलेला, तर हे असं निघतो मस्त.